कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात युरेका जिज्ञासा 2K25 राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन आणि शोध निबंध स्पर्धेचं आयोजन. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात युरेका जिज्ञासा नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन आणि शोध निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, प्राध्यापक, विभाग प्रमुख यांच्या व्यवस्थापनाखाली मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी युरेका जिज्ञासा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना 2 लाखाहून अधिक रुपयांची बक्षिसं मिळणार आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी, विज्ञान विषयक आविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने गेली 38 वर्ष युरेका जिज्ञासा 2K25 चं आयोजन केलं जात आहे. ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरील असून विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि चिकित्सक वृत्ती, संवाद क्षमता, सर्जनशीलता या गुणांना प्रोत्साहन देते तसेच त्यांच्यामधील विविध कौशल्य वाढवण्यासाठी लाभदायक ठरते. त्यातून अभियंत्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची जाणीव होते आणि अत्यावश्यक परिवर्तनाची माहिती प्राप्त होते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कार्यासाठी वाटचाल करता येते, अशी माहिती वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही कारजिनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेले 38 वर्षापासून ह्या भागातील प्रख्यात संस्था तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी स्वायत्त वारणानगर सातत्याने दरवर्षी युरेका जिज्ञासा हा एक प्रकल्प राबवत आहेत. ह्या प्रकल्पामध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजन करत आहोत. ह्या प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जी नॉलेज आहे, नॉलेज सोबत कौशल्य आणि शोध ची सर्व प्रकारची शोध निबंध किंवा प्रोजेक्ट एक्झिबिशनसाठी इथं स्कोप असणार आहे. ही स्पर्धा एकूण 8 विभागात घेतली जाणार आहे. त्यामध्ये केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, प्रथम वर्ष MBA आणि MCA असे विभाग असणार आहेत. कमी वयातच विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती आणि संवाद क्षमता वाढीस कमी वयातच विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्ती आणि संवाद क्षमतेस वाढ मिळावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश असणार आहे. यावेळी डॉक्टर SM पिसे, डॉक्टर PS जाधव, डॉक्टर SM पिसे, डॉक्टर SP जाधव, डॉक्टर NS धाराशिवकर, जालिंदर जाधव, गणेश कांबळे, विद्यार्थी समन्वयक रितेश देशपांडे, तेजस माने या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.